मित्रांनो, तलाठी पदभरती 2023च्या आत्ता थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती पूर्ण लिस्ट लागत आहेत. प्रत्येक लिस्ट पाहण्यासाठी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, हे प्रसिद्धी पत्रक आलंय. काय म्हटलं याच्यामध्ये त्यांनी, सध्या मित्रांनो 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासनाचे विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल. 13 जिल्ह्यांचा मित्रांनो काय आहे निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे पेसा संवर्गातील. परंतु मित्रांनो 20 जिल्ह्यांचा निकाल जो आहे ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांची निवड याद्या आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता ही महाभूमीची लिंक जी वेबसाईट आहे मित्रांनो, याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इथं आल्यानंतर पहा तलाठी सरळ सेवा पदभरती निवड व प्रतीक्षा यादीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो 20 जिल्ह्यांची ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की मित्रांनो तुम्ही यापैकी कुठलाही एक जिल्हा बघू शकता. जसं की बीडवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर याची PDF फाईल जी आहे ती डाउनलोड होणार आहे. तसंच भंडारा, बुलढाणा, परभणी, लातूर ही सर्व मित्रांनो 20 जिल्ह्यांची तुम्हाला एकाच ठिकाणी PDF फाईल अशा पद्धतीने पाहता येणार आहेत. तर बघा मित्रांनो, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, तलाठी सरळ सेवा पदभरती 2023 यामध्ये तुमची निवड यादी पाहू शकता. अराखीवसाठी 68 जागा होत्या, तर त्यांची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर याचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुमचे मित्रांनो धरलेले त्यानुसार निवड यादी लावलेली आहे. तर पाहू शकता जनरलचा कट ऑफ कितीपर्यंत गेला, जवळपास 194 पर्यंत. त्याच्यानंतर मित्रांनो हे ओपनचं झालं. ओपनमध्ये अजून समांतर आरक्षणानुसार निवड यादी लागलेली आहे. 68 जणांची ही निवड यादी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या निवड याद्यानंतर प्रतीक्षा याद्या देखील प्रत्येक जिल्ह्याच्या अशा पद्धतीने लावलेल्या आहेत. पहा निवड यादीनंतर खाली तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल यांची फायनल निवड यादी आहे. त्यानंतर इथं पाहू शकता प्रतीक्षा यादी देखील अशा पद्धतीने लागलेली आहे. तर ही पूर्ण त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसकडनं मित्रांनो ही पाहू शकता डिस्ट्रिक्टचे जे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमधनं मित्रांनो ही याद्या आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. 20 जिल्ह्यांच्या संपूर्ण याद्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहता येतील. कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती डायरेक्टली महाभूमी लिंकची जी वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती दिलेली. तिथून मित्रांनो तुम्ही हा निकाल जो आहे तो डाउनलोड करून पाहू शकता. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. उद्या मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार किती कट ऑफ लागलेले आहे त्याबद्दल ही माहिती आपण पाहणार आहोत. आणि जे राहिलेले मित्रांनो या ठिकाणी बाकीचे 13 जिल्हे आहेत त्यांचे निकाल जे आहेत पुढील आदेशानंतर प्रसिद्ध होणार आहेत, जे पेसामधले असणार आहेत मित्रांनो त्या संदर्भात. याच्यामध्ये मित्रांनो सध्या एवढ्या 20 जिल्ह्यांचेच फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली. याच्यामध्ये मित्रांनो पुणे जिल्ह्याचाही समावेश नाही. बाकी 13 जिल्हे जे असणार आहेत त्यांचे पुढील सामान्य प्रशासन विभागाची जी पेसाचा निर्णय आहे मित्रांनो तो झाला की निकाल जे आहेत ते प्रसिद्ध होतील. त्याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल TCS ज्या परीक्षा तुमच्या घेत आहे त्याच्यामध्ये मागील जे प्रश्नपत्रिका झालेले आहेत मित्रांनो त्यामधील बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या सध्याच्या येणाऱ्या ज्या परीक्षा आहे जसं की जिल्हा न्यायालय, लिपिक व शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा मित्रांनो इतर सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये TCS मार्फत घेण्यात आलेल्या नगररचना शिपाई पदभरती असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी पदभरती असेल, त्याचबरोबर वन विभागामधील वनरक्षक, लेखपाल असेल, DMER वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल, PCMC महानगरपालिका असेल, सहकारी विभाग असेल, अशा विविध प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये मित्रांनो 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश देखील त्यांनी करून दिलेला आहे. तर ही पुस्तकं मित्रांनो सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. त्यांची इतरही पुस्तकं मित्रांनो उपलब्ध आहेत, जसं की इंग्रजी व मराठीसाठी प्रश्नसंच देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून इंग्रजी व मराठीचे प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासहित टॉपिक वाईज उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. स्पेशल इंग्रजी व मराठीची तयारी करण्यासाठी आणि TCSची एकूण 75 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो 81 सराव प्रश्न त्यांचं पुस्तक आहे TCS IBPS पॅटर्ननुसार. तर ही सर्व पुस्तकं सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.